केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे ही 3 आहेत. ती म्हणजे पहिलं मध्यमान म्हणजे मीन, दुसरं मध्यांक म्हणजे मीडियन आणि तिसरा म्हणजे बहुलक म्हणजे मोड. यापैकी आता आपण मध्यांक म्हणजे मीडियन कसा काढला जातो ते एका उदाहरणाच्या साहाय्याने पाहूया. यात आपल्याला एक असे उदाहरण दिलेले असते. वर्गांतरे आणि वारंवारिता असे 2 कॉलम असतात आणि वारंवारितेची एकूण बेरीज म्हणजे n हे दिलेले असते. हे उदाहरण सोडवत असताना पहिले हे दोन्ही कॉलम आहे तसेच काढून घ्यावेत आणि तिसरा एक कॉलम त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करावा लागतो, तो म्हणजे संचित वारंवारिता. संचित वारंवारिता ही कॅपिटल F या अक्षराने दाखवली जाते, तर वारंवारिता ही स्मॉल f या लेटरने दाखवली जाते. आता ही संचित वारंवारिता कशी काढायची ते आता आपण पाहूया. संचित वारंवारिता काढताना ही खालची जी वारंवारिता आहे त्यातली ती आहे तशी प्रथमतः लिहून घ्यावी 4 आणि यानंतर या 4मध्ये याच्या वरची वारंवारिता ॲड करत जावी. 4 आणि 6 बरोबर 10, 10 आणि 8 18, 18 आणि 10 28, 28 आणि 7 35, 35 आणि 5 40. शेवटचा आलेला अंक म्हणजे बेरीज ही या n इतकी आली म्हणजे आपले इथंपर्यंतचे गणित बरोबर आहे असे समजावे. यानंतर आता आपण मध्यांकाचे प्रत्यक्ष सूत्र काय आहे ते पाहूया. हे मध्यांकाचे सूत्र आहे. मध्यांक म्हणजे मीडियन बरोबर L अधिक मोठ्या कंसामध्ये n/2 वजा कॅपिटल F भागिले स्मॉल f आणि या कंसाला गुणिले स्मॉल I याने गुणावयाचे आहे. आता आपण यात वापरलेल्या इंग्रजी अक्षरांचा अर्थही पाहूया. L म्हणजे लोअर लिमिट म्हणजे निवडलेल्या वर्गांतराचे, n म्हणजे एकूण वारंवारिता, कॅपिटल F म्हणजे संचित वारंवारिता, स्मॉल f म्हणजे वारंवारिता आणि तर I म्हणजे वर्गांतराची लांबी. या सारणीमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आता सूत्रामध्ये टाकाव्या लागतात याची माहिती घेऊया. सर्वात जास्त वारंवारिता जी आहे ते आधी आपण निवडूया. त्याला स्मॉल f म्हटलं जातं. त्याच्या समोरचे वर्गांतर एक आपण घेऊया. त्याच्या आधीच्या पहिल्या अंकामधून जेव्हा आपण 0.5 वजा करतो तेव्हा आपल्याला लोअर लिमिट मिळते या वर्गांतराचे आणि याच रेषेतला पुढचा अंक न घेता याच्या खालचा अंक आपण निवडावायचा आहे, तो म्हणजे संचित वारंवारतेसाठी कॅपिटल F या अक्षराने. n आपल्याला इथे दिलेलेच असते. आता याच सर्व किमती आता आपण सूत्रामध्ये ठेवूया. सूत्रामध्ये ठेवलेल्या किमती आपण कशा ठेवल्या ते बघूया. लोअर लिमिट जे आहे ते 35मधून 0.5 वजा केल्यानंतर 34.5 मिळते. हे लोअर लिमिट झाले. n म्हणजे 40 आपल्याला इथे दिलेलेच होते ते आपण घेतले. f म्हणजे संचित वारंवारिता या निवडलेल्या रेषेच्या खालची जी वारंवारिता होती ती घ्यायची आहे. स्मॉल f जो आहे तो आहे तसाच घ्यायचा आहे आणि I म्हणजे वर्गांतर लांबी या 25 आणि 15 किंवा 15 आणि 5 याच्यातले जे अंतर आहे त्याला आपण I असं म्हणतो. इंटरक्लास इंटरवल तर वर्गांतर लांबी होय. ती आपण 10 घेतलेली आहे. या किमती आता सूत्रामध्ये ठेवलेल्या आहेत आणि ते आता आपण पुढे पायरीने सोडवूया. 34.5 अधिक 20/2 केल्यानंतर इथं 20 येईल, वजा 18 खाली 10 आहे तसेच ठेवूया, गुणिले 10 आहे तसेच ठेवूया. 20 वजा 18 2 आलेले आहे, खाली 10 तसेच आहे, कंसाबाहेरील गुणाकार 10 आहे. 10ने याला गुणले, अजून 20 भागिले 10, 10 1 10, 10 2 20. आपले उत्तर मीडियन हा 36.5 इतका आलेला आहे. या उदाहरणावरून आपल्या लक्षात आले असेलच की
प्राप्तांक जेव्हा वर्गांतराच्या स्वरूपामध्ये दिले असतात तेव्हा मध्यांक कसा काढला जातो ते. अशा रीतीने आज आपण मध्यांक कसा काढायचा हे एका उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेतले. तुम्ही आणखीनही काही उदाहरणांचा सराव करा, म्हणजे तुम्हाला मध्यांक काढणे आणखीन सोपे जाईल.